छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जे होते त्यांनी अवैध पद्धतीने जी काही चुकीच्या पद्धतीनं सालारजंग यांची वंशजांची जी काही 150 कोटीची जमीन होती ती घेतल्याचा प्रकार समोर आला होता। यानंतर आता परत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली। हा 2.5 कोटीचा व्यवहार नसून हा 8.5 एकरचा व्यवहार असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली। हा नेमका प्रकार काय होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। सर, नेमकं काय प्रकरण होतं? काय कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ही जमीन घेतली? काय हे की जेव्हा मोठा एक नेता असतं त्याचा खाली जे अधिकारी असतात ते कशा प्रकारे सगळं नियम डावलून कशा प्रकारे त्यांना खुश करण्यासाठी हे काम करतं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हे प्रकरण आहे। 500 रुपयाचा बॉन्ड पेपर आहे। एकाच दिवशी 500 रुपयाचे बॉन्ड पेपर विकत घेण्यात आले। देणारा घेणारा कोण आहे तर हे जे आमदार आहे शिवसेना एकनाथ शिंदेचे त्यांच्या जवळचे 2 कार्यकर्ते आहेत। त्यांनी 500 रुपयाचे 2 बॉन्ड आणले। त्या बॉन्डवर हिबानामा तयार करून दिला। हिबानामा देणारा कोण आहे तर हैदराबादच्या एका सालारजंग नवाबाचा ड्रायव्हर होता, त्यांनी हे हिबानामा करून दिला। आणि घेणारा कोण आहे तर इथे आमदार साहेबांचा ड्रायव्हर। तर ड्रायव्हरचा कशा कनेक्शन आहे याच्यातून स्पष्ट होतो। या 500 रुपयाच्या बॉन्डच्या आधारावर त्यांनी हिबानामा केल्यानंतर ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये गेले आणि त्याने अर्ज केले की आम्हाला हे प्रॉपर्टी PR कार्डमध्ये रजिस्टर करायची आहे। आणि सगळं नियम डावलून ही प्रॉपर्टी कशा प्रकारे त्याचा PR कार्ड तयार करण्यात आलं हे इन्क्वायरीमध्ये स्पष्ट होईल। याच्या मागे कोण कोण लोक होते, कोणी लोक दबाव टाकत होते आणि कशा प्रकारे फक्त एक नोटराइज्ड 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर हे सगळं करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये हिबानामा कायदा नेमका काय सांगतो आणि हिबानामा कायद्याच्या अनुषंगाने जर जमीन घेतली तर हिबानामा करत असताना याच्या चुका काय झाल्या? नाही, हिबानामा जे आहे ना ते ब्लड रिलेशनमध्ये होणं खूप महत्त्वाचं असतं। एका वडिलांनी आपल्या मुलाला गिफ्ट केली, भावाने आपल्या बहिणीला गिफ्ट केली किंवा बहिणीने भावाला गिफ्ट केलेली आहे तर ते हिबानामामध्ये किती कॅटेगरीज आहे, कोण कोणाला गिफ्ट करू शकतं हिबानामाच्या आधारावर हे सगळं रजिस्ट्री ऑफिस आणि सिटी सर्वे ऑफिसमध्ये उपलब्ध आहे। कोणीतरी एक ड्रायव्हर तिकडचा हैदराबादचा ते लिहून देतो आणि इकडचा ड्रायव्हर लिहून घेतो आणि त्याच्या आधारावर हे सगळं हिबानामाच्या आधारावर काहीही स्टॅम्प ना ड्युटी न भरता 6.5 कोटी रुपये त्यांनी सरकारला भरायला पाहिजे होते स्टॅम्प ड्युटी, पण काही नाही करता फक्त या 500 रुपयेच्या बॉन्ड पेपरवर 8.5 एकर जागा ज्याच्या रेडी रेकनर रेट प्रमाणे कमीत कमी 125 कोटी आहे, पण मार्केट व्हॅल्यू त्याची जे आहे ना ते कमीत कमी 500 कोटी रुपयाची आहे। म्हणजे सगळ्यात महाग एरिया शहरामध्ये कुठला आहे तर जालना रोडचा एरिया आहे। तर जो देणार आहे, जो हैदराबादचा व्यक्ती, तो म्हणतो की मी त्यांचा वंशज आहे सालारजंगांचा आणि त्यामुळे मी ही कायद्याने म्हणजे माझ्याकडे काम करणारा तो व्यक्ती त्यामुळे त्याला दिली आहे। ते वंशज म्हणजे ड्रायव्हर वंशज होऊ शकत नाही ना, ते ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर होता तिकडे। त्या ड्रायव्हरनी ते लिहून देणारा जे आहे ते ड्रायव्हर आहे, ते हैदराबादच्या ते सालारजंगचा, आणि घेणारा जे आहे ते इकडचे जे सालारजंग आहे आपले आमदार आणि खासदार साहेब त्यांचा ड्रायव्हर आहे। तर त्या हे ड्रायव्हरमध्ये असा म्हणजे किती प्रभावशाली आहे एका नेत्याचा ड्रायव्हर की त्याला फक्त 500 रुपयाच्या आधारावर, आता मी तुमच्या नावावर 500 रुपयाचा बॉन्ड पेपरवर बीबी का मकबरा लिहून दिलं तर ते तुमच्या नावावर करून देतील का? करून देतील, पण तुम्ही चांगला मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर होण्याची आवश्यकता आहे, मग ते सगळं करणं सोपं आहे। दोन्ही ड्रायव्हरचा हा व्यवहार आहे। मात्र तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की एका ड्रायव्हरला धोका आहे, तर धोका नेमका कसा आहे आणि कुणाला? काय हे की बिचारा बलीचा बकरा जे आहे ना ते ड्रायव्हरला करण्यात आलेला आहे। त्यांनी काय केलं की आपल्या स्वतःच्या नावावर ना करता त्यांनी त्या ड्रायव्हरच्या नावावर सगळं प्रॉपर्टी रजिस्टर करून टाकली, त्याच्या नावावर PR कार्ड करून टाकली। तो बिचारा गोरगरीब ते ड्रायव्हर गाडी चालवणारा माणूस आता त्यांना 500 कोटी रुपये वाचवायचे असेल तर ते ड्रायव्हरलाही मारू शकतील, त्याच्या जीवावरही धोका होऊ शकतील। तर पोलिसांनी त्याच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन आतापर्यंत ते फक्त थातूरमातूर इन्व्हेस्टिगेशन करत आहे, त्याच्या बाबतीत सविस्तर चौकशी करण्याची आवश्यकता आहे। आणि माझा विश्वास हे आहे की कमीत कमी CBIने, CIDने किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने या प्रकरण हाताळण्याची आवश्यकता आहे। पण पोलीस म्हणतात की आम्ही सातत्याने त्या संबंधित जो काही चालक आहे, ज्या भुमरेंचा चालक आहे त्याला आम्ही बोलवतोय, त्याची चौकशी करतोय। अरे ते त्यांना ना बोलून तुम्ही फक्त सिटी सर्वे ऑफिसरला बोलवा, ते सर्वेयरला बोलवा आणि त्यांना विचारा की या 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर
तुम्ही कोणत्या आधारावर कोणत्या नियमाचा हे घेऊन तुम्ही हे प्रॉपर्टी 8.5 एकर जागा 500 कोटी रुपयाची जागा ते आम्ही ट्रान्सफर करून घेतली. मग सगळं आरोपी नंबर 1 सिटी सर्वे ऑफिसर असेल, ते रोपेकर दुसरा नंबरचा ऑफिसर असेल, स्टॅम्प वेंडर जे आहे ते तिसऱ्या नंबरचा असेल, जे हे केलेला आहे नोटरी केलेला आहे ते असेल, ते ड्रायव्हर जे आहे ते असेल. हे सगळं आता काय आहे की नेते मोठे आहे, सत्तामध्ये बसलेले आहे, तर पोलिसांना तुम्हाला दाखवण्यासाठी, पत्रकारांना दाखवण्यासाठी की आम्ही, तो म्हणतो ड्रायव्हर की नाही माझा ब्लड प्रेशर वाढू लागलेला आहे, मी येऊ शकत नाही 5 दिवस. मग गप्प बसायचं 5 दिवस. ते 150 कोटीचं नाही आहे, 500 कोटी रुपयाच्या वरचं प्रकरण आहे. ही जी जमीन होती ती एकूण किती होती आणि याच्यामध्ये वाटे होणार होते हे जर तुम्ही समजून 8.5 एकरची जमीन त्यांच्या नावावर, त्या ड्रायव्हरच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे. त्याच्यापेक्षा अजून 1.5 एकर जागा होती आणि ती 1.5 एकर जागा पैकी 1 एकर जागा एका मोठ्या मंत्र्यांना देण्यात येणार होती. ज्या मंत्र्यांनी ज्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलेला आहे त्या दिवशी त्या मंत्र्यांनी हे सिटी सर्वे ऑफिसरला फोन केलं होतं की तुम्ही आज रात्रीपर्यंत हे PR कार्ड तयार करून मला पाठवा. आणि त्या फोनच्या बेसिसवर त्यांना 1 एकर जागा मिळणार होती आणि 1/2 एकर जागा जे आहे, जे रात्री गुंड लोक गेले होते आमदार साहेबांचे आणि तिथे देखरेख करणारे जे लोक होते ते त्यांना ते वाटणार होते 1/2 एकरमध्ये. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एवढं तळमळीने अनेक प्रकरण काढतायत मात्र कारवाई होत नाही. काही काही असू दे ना, कमीत कमी मला इतकं तर हे आहे की आजच्या युगामध्ये ज्याच्या बाबतीत कोणीही बोलत नाही आहे, कमीत कमी इम्तियाज जलील हिम्मत तर दाखवत आहे ना. हिम्मत तर दाखवत आहे ना की हे सगळं प्रकरण हे बाहेर काढून आता त्याच्यावर इन्क्वायरी होणार नाही होणार, कोण करणार, कशी करणार. मागच्या वेळी आम्ही जेव्हा पालकमंत्र्यांचं इतकं सारे प्रकरण बाहेर काढले होते ते आरामाने फिरत आहे. म्हणजे याच्यातून अर्थ हे होतो की सरकारने त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की जितकं पैसा तुम्ही जमा करू शकतो करा, तुम्ही खा आणि काही पैसे आम्हालाही द्या. मग अधिकाऱ्यांनाही तसं सांगितलं असेल की बाबा आमचे नेते जे काही 2 नंबरचं काम करणार असेल त्यांना सहकार्य करा. नक्कीच. तर हे होते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले 8.5 एकरचा तो घोटाळा नेमका कसा झाला आणि यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. आता नेमकी कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.